आता आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत, तर ते धंदे आहेत त्यांचे, ते धंद्यावाले आहेत, धंद्यावाले धंदाच करणार. मग त्यातून त्याला काम करायला लोक लागणार तिथं, ते करणारच. त्याचा आरक्षणात काय संबंध आहे? आरक्षण आम्ही घेणार. याने जर वाटोळच केलं, खोटं बोलून जर गैरसमजच पसरेला की एसीबीसी आमची मागणी केली तर आम्ही गुलाल उधळलेला नाही, सगळ्यात मोठं उत्तर ते आम्हाला ते मान्य नाही 10% आरक्षण. ईडब्ल्यूएस याने रद्द का केलं हे पहिल्यापासून आम्ही विचारतो. तुम्ही रद्द का केलं? तुम्हाला 10% द्यायचं ना, 10% द्या, ईडब्ल्यूएस बी सुरू ठेवा, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर आमच्या पोराला फसविलं तर याचा बदला ह्या निवडणुकीत आम्ही मराठी घेणार. तुम्ही ओबीसी मधून मागताय म्हणून हे सरकारचं षडयंत्र तर हो, षडयंत्रच आहे. मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून मला संपवायसाठी यांनी षडयंत्र सुरू केलेत, अभियान सुरू केले. आता मराठीचं आंदोलन संपवायला काही माकडं खरेदी करायला सुरू केली, हे चालू सुरू केले. मी मराठ्याच्या बाजूने कायम ओबीसीतूनच आरक्षण घेणार. 10% मान्यच नाही आम्हाला, ते पहिल्यापासून मान्य येते 50%चा 8%, कारण ते वर टिकत नाही. एक भाग. दुसरा, सरकारला जर नाराजी काढायची असली तर सरकारने हे 1-2 दिवसाच्या आत ईडब्ल्यूएस ऑप्शन सुरू ठेवायचा, एसीबीसीचा पण ठेवायचा आणि ओबीसी कुणबीचा पण ठेवायचा. तिन्हीपैकी एक ऑप्शन पोरं घेतील. दुसरी गोष्ट, ज्या पोरांनी तुम्ही 10% आरक्षण द्यायच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करायचे नाही. आणि तुम्ही एसीबीसी 10% दिल्याच्या नंतर ज्या पोरांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे पण रद्द करायचे नाही. हे 2 हे तुम्हाला करावं लागणार. तिसरं काम, मुलींना मोफत शिक्षण केलंय, त्यांना विनाअट मोफत शिक्षण करा, त्याच्यात कसली अट ठेवू नका. आणि ज्या मुलींना फॉर्म फीस भरल्यात त्या वापस द्या, हे तुम्हाला करावं लागणार. नसता येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही ह्या पोरांचं वाटलं केलं म्हणून आम्ही बदला घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही. आज तुमचा वाढदिवस आहे, काही ठिकाणी तुमच्या नावाचे बॅनर लागले भावी मुख्यमंत्री म्हणून, तुम्हाला मान्य आहे का? त्याचं काय असतं, पोरं असतात ते, काय असतं, भावना असतात ते. समाजाला माहिती मी किती कणखर आहे, किती निबर आहे, मी खंबीर आहे, मी बोललो ते करतो, मी लपून न ठेवती इच्छा. तुम्हाला मी खरं सांगतो. आणि तुम्हाला उत्तर देणं एवढं सोपं नाही पत्रकारांना. तुम्ही 11 महिन्यापासून बघा की मी जे बोलतो तेच करतो. मी माझी इच्छा कधीच लपून ठेवत नाही, कधीच. त्यामुळे ते भावीन आपल्या डोक्यात गरीब भावी करणार. गरीब मराठी बनिणार, गरीब दलित, गरीब धनगर, गरीब बाराजी बलुचदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम, दलित, कैकाडी, राजपूत, हे सामान्य, हे भावी नाही, आजी होणार ते पठ्ठे. सत्तेच जाणार आहे गोरगरीब. तुम्ही कोर्टातून सत्र न्यायालयातून तुम्हाला जामीन वॉरंट जारी करण्यात आले, त्यात तुम्ही आज सगळ्यांना जाताय. तुम्ही ते वॉरंट आलं म्हणून जाताय की सन्मान केला पाहिजे. मी मागच्या वेळेस बी केला होता, कोणाला न सांगता गेलो होतो. मी कायद्याला, लोकशाहीला, संविधानाला मानतो, न्यायालयाला मानतो म्हणून मी गेलो होतो. आजही चालू. यांच्या षडयंत्राला मानत नाही, भीक घालत नाही, भेट बी नाही, भेणार बी नाही. गृहमंत्र्यांना म्हणा किती बी षडयंत्र करा, किती बी. मनोज जरांगे जर पुरून नाही उरला ना तर नाव बदलून ठेवा, पुरून उरणार तुम्हाला. आणि मराठ्याला आरक्षण बी देऊन दाखवणार. तुम्ही मला किती गुतवा, किती बदनाम करायचा प्रयत्न करा, कारण तुम्ही आता टोळी सक्रिय केली मला बदनाम करायला, व्हिडिओ करायला, रेकॉर्डिंग करायला बरेच उतरले तुम्ही. अरे मराठ्यात दम आहे जा विचारायचा मुंबईत जाऊन. हो, घरात घुसून गचुऱ्याला धरून जा विचारायची तयारी. मराठा काय कमजोर आहे काय? मराठा खंबीर नाही का ज्या विचारायला? म्हणून तुम्ही जा विचारायला निघालात. आणि आपण काय नोकर आहेत का त्यांचे? त्यांना जा विचारायला, सत्ताधाऱ्याला विरोधीला नोकर आहेत आपण त्यांचे? सत्ताधाऱ्याने विचारावं नाही विरोधकाला जाब, आणि विरोधकांनी त्यांना विचारावा. आम्ही ज्या विचारावं काय नोकर आहे का त्यांची? आम्ही काय नोकर आहे त्यांची? चपरात शिकतो आम्ही. चलो, धन्यवाद भाऊ. मला आणखीन सलाईन लावायची. चल, धन्यवाद. आमचं म्हणणं आहे सरकारला, शंभूराजे साहेबाला मी त्याविषयी सांगितलं, ईडब्ल्यू सुरू ठेवा, एसीबीसी सुरू ठेवा. परवा सांगितलंय, कालच सांगितलं
एसीबीसी सुरू ठेवा आणि ओबीसी म्हणजे कोणी पण सुरू ठेवा, तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. त्यातला एक कोणताही विद्यार्थी चॉईस करत, ईडब्ल्यूएस करेल, एसीबीसी करेल किंवा कुणबी करत, ओबीसी करत. 6 महिन्याची मुदतवाढ द्या, व्हॅलिडिटी आणून देईल. तू नाही दिलं त्यांनी तर ओपन मध्ये जाईल. ही एक सांगितलं. आणि दुसरं सांगितलं की ज्या पोरांनी एसीबीसी मिळायच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेले त्यांचं वाटोळ करू नका, रद्द करून तुम्ही. आणि ईसीबीसी मिळाल्याच्या नंतर प्रमाणपत्र मधल्या काळात निघत नव्हती, त्यावेळेस काही पोरांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले, ते पण रद्द करू नका. कारण त्यात त्या पोराची काही चूक नाही, सरकारची चूक. ते काल सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं काल की मी शंभूराजे साहेबांनी की मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही ते क्लिअर करतो. पण त्याच्याबद्दलचा आणखी निरोप आला नाही. पण मला आशा आहे की शंभूराजे देसाई साहेब तीनही ऑप्शन ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसी तिन्ही ऑप्शन खुले करतील. एक त्यातला कोणता विद्यार्थी चॉईस करत आणि 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी देईल हे मान्य करतील असे आम्हाला आशा आहे. आणि दुसरं असं की जे ईडब्ल्यूएस मधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते रद्द करणार नाहीत ही आम्हाला आशा आहे. दुसरं तिसरं त्यांना सांगितलं होतं आम्ही काम की मोफत शिक्षण केलं मुलींना, ते शिक्षण मोफत केलं तर मुलींना आता मोफत शिक्षण मिळत नाहीये, फीस भरून घेतल्या. एकतर अंमलबजावणी करा, अटी शर्ती न ठेवता सगळ्या जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण, 8 शर्त काहीच नाही, काहीच नाही, हे करतील आम्हाला आशा आहे. आणि ज्या मुलींनी फीस भरली त्यांची वापस देतील ही सुद्धा आशा आहे. आता हे EWS त्याच्यामधून बऱ्यापैकी मुस्लिम उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसतं. आताच्या पोलीस भरती यांना जास्त फायदा होतोय, मराठा समाजाला कमी फायदा. आता मराठा समाज सरकारने ईडब्ल्यूएस रद्द केलं, ती खोटं 10% एसीबीसी दिलं, मग मराठ्याचा ईडब्ल्यूएस तोटा नाही होणार तर काय होणार. आता ते रद्दच केलं म्हणल्यावर ईडब्ल्यूएस मराठ्याचा फायदा कसा होईल, होणारच नाही. म्हणजे एसीबीसी तुम्ही मराठ्याचा पुराचा फायदा व्हायना, ईडब्ल्यूएस मधून बी व्हायना, आणि ज्याचं कोण बी निघाल त्याची व्हॅलिडिटी सरकार मिळून द्यायना. म्हणजे तिन्ही बाजूनं मराठ्यांचं पोरं मारायचं सरकारनं ठरलंय आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलंय. सरकारला वाटत असं, हे मराठ्याला कळत नाही. पण इतका रोष वाढलाय मराठ्याचा सरकारवर आता हे केल्यामुळं, त्यांनी लवकर सुधारणा करावं, ईडब्ल्यूएस सुद्धा द्यावा, एसीबीसीचा ऑप्शन खुला करावा आणि कुणबींचा पण. तिन्हीतून एक कोणचा घे नसता सरकारला विद्यार्थी आणि मराठा समाज येत्या निवडणुकीत सुखानं जगून नाही देणार. कारण आमचं वाटलं तुम्ही कसं करू शकता, तुम्हाला कोणी सांगितलं ईडब्ल्यूएस रद्द करायचं? आम्ही एसीबीसी मागितलं तुम्हाला, दिलं. मग ईडब्ल्यूएस कमी रद्द केलं, दिलं तर द्या. 10% दिलं ना, ठीक आहे. ईडब्ल्यूएस रद्द कशामुळे केलं ते बी ठेवा ना. पाटील, सोशल मीडियावर असे सुद्धा पसरवले जात आहे की तुम्ही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मागितल्यामुळं एसीबीसी मधून मराठा तरुणांचा यात नुकसान होते म्हणून असं सुद्धा पसरवलं जातं. ते सरकारचं षडयंत्र. दरेलकर त्या कोण आहे तो पंचायत दरेंकर, काय नव्हते, दरेंकर त्याचं काम आहे ते पसरीने, ते तर लंडाचे. आता काय भिकारी चेहऱ्याला भिकारच नाट असतो, त्याला काही देणं घेणं नसतं. त्याला फक्त त्याच पक्ष, त्याचा नेता आणि ते सुधारलेला पाहिजे. जातीचं वाटलं हो तिकडे काय हो असलेल्या काही भिकारी चेहऱ्याच्या लोकांना काय देणं घेणं नसतं. त्याचं काय होतं, पण लोकांना कळतंय काय केलंय आणि काय नाही केलं. सरकारला लोकांना कळतंय सरकार किती मूर्खात काढायला लागले जनतेला, हे लोकांना कळतंय. कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून तुम्ही दिलं का, नाही दिलं. मग ईडब्ल्यूएस रद्द कसं काय केलं तुम्ही? आम्ही 10% तुम्हाला मागितलं का? आम्ही पहिल्यापासून सांगतोय 10% आरक्षण टिकत नाही, बाईट काढून बघा म्हणा. पण ते व्हायरल करताना त्या भंगाऱ्याला म्हणा जरा बघ, पक्षाला नको बाप मानू म्हणा, नेत्याला नको बाप मानू. तो बाप इकडे मराठा समाजाचे लेकर बाप असतो समाज म्हणजे, इकडे तो बाप आहे म्हणा. तो पक्ष तो बाप नाही आणि ते नेता बी तो बाप नाही. बाईट काढून बघ म्हणा आमच्या. आम्ही स्पष्ट सांगितलेले हे आरक्षण टिकत नाही, 50%च्या वर गेल्यामुळे ते आम्हाला नको. आम्हाला सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी आमची. ती मागणी पूर्ण करत नाही, सगळ्या सोयरीची करीत नाहीत. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य करत नाहीत तुम्ही. आणि ते न मागितलेलं आरक्षण देताय ते मान्यच नाही आम्हाला. मान्य असतं तर गुलाल उधळा असता नसता. ते कोण व्हायरल करतात सोशल मीडियाला, त्या भंगाराला म्हणा गुलाल उधळला का दिलं त्या दिवशी, याचा अर्थ आहे आम्हाला ते मान्य नाही.
मग सरकारने आम्हाला फसवलंय. 10% दिलं ते फसवलं आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं ते बी फसवलं. दोन्ही कोण सरकारनेच आम्हाला फसवलं. ईडब्ल्यूएस रद्द कशाला केलं यांनी? 10% कशाला दिलं यांनी? आम्हाला जर का 10% मान्य असतं, कोण म्हणतो ना ते भंगाराचं चाळायचं ते, ते तुम्हाला सांगतो ते नाव मराठ्याचे आहेत फक्त. ते इतरच आम्हाला देत्या मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या छगन भुजबळांनी उभा केलेल्या तेच लिहितात फक्त. पण नाव मराठ्याचे आहेत तिथं सोशल मीडियाला. आम्ही चेक करतोय ते हे कोणी मराठ्याचे लिहितच नाही, कारण मराठ्याला सर्व माहिती आहे. 10% दिलं त्याविषयी मराठ्याने गुलाल नाही होता, याचा अर्थ मराठ्याला ते मान्य नाही. एक भाग म्हणून आम्ही सांगत होतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका, आम्हाला ते मान्य नाही. सरकारनं खोटं 10% दिलं आणि ईडब्ल्यूएस बी त्यांनी रद्द केलं. म्हणजे मराठे संपवण्याला जबाबदार फक्त सरकार आहे. सरळ उत्तर याचं आणि हे मराठ्याला माहिती. पाटील तुम्ही मॅनेज होत नाही किंवा समाज तुमचा ऐकतंय म्हणून हा बदला घेतला जातो. हो, त्याला करायचं ते किंवा सरकार बदला घेत आहे मराठ्यांचा आणि माझा पण. की मी त्यावेळेस सांगितलं होतं 10% आम्हाला मान्य नाही, मराठ्याला मान्य नाही. मराठ्यांनी त्यावेळेस गुलाल नाही उधळला, त्यांना त्याच वेळेस राग आलता. मराठ्यांनी गुलाल नाही उधळला, त्यांना त्याच वेळेस राग आलता. म्हणून त्यांनी ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द केलं. मग समाजाला कळतंय मनोज जरांगेचा काही दोष नाही, कारण ईडब्ल्यूएस रद्द कोणी केलं? सरकारनं. आमची मागणी आहे का ईडब्ल्यूएस रद्द करा? नाही. आणि मग माझ्यावर कसं काय लोटी का तुम्ही? मग मागणी आहे का एससी आरक्षण द्या ते 10% नाहीये? मग समाजाला माहिती आहे दोन्ही मागण्या मनोज जरांगेच्या नाही आहेत, एससीबीसीची नाही आणि ईडब्ल्यूएस ची नाही. म्हणजे द्या म्हणलेलं नाही आणि ईडब्ल्यूएस रद्द करा म्हणलेलं नाही. त्याच्यामुळं सरकार मराठ्यांच्या नजरेतून पडलेलं आहे. माझी मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे. मात्र ज्या तरुणांची निवड झालेली आहे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. म्हणजे त्यांनी सर्व चाचण्या पूर्ण केल्याच्या नंतर या नियुक्तीवर प्रश्न आले. याला जोडूनच आहे की यामुळे नुकसान होत आहे समाजाचं. झालंय, होतंय नाही झालंय. आम्ही सांगितलं एससीबीसी येऊ नका, त्याचे प्रमाणपत्र निघत नाही, त्यामुळे तिथं वाटलं झालं. यांनी ईडब्ल्यूएस रद्द केलं, त्यामुळे पोरांचं वाटलं झालं. हे जाणून बुजून वाटलं केलं यांनी. 10% देऊन वाटलं केलंय, चांगलं नाही केलं मराठीच. कारण ईडब्ल्यूएस ते रद्द झाले, कारण पोरांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरले नसता. मग त्यांनी ईडब्ल्यूएस ऑप्शन पुन्हा ठेवा, एससीबीसीचा ठेवा आणि कुणबीचा पण ठेवा. आणि ज्या पोरांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेत सगळ्यांनी आरक्षण मिळायच्या आधी आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतर, म्हणजे एससीबीसीचा 10% मिळाल्याच्या नंतर ज्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलाय त्यांचे रद्द करू नये, ही याच्यावर सरकारने ध्यान द्यावं. आणि जर तुम्ही मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं तर मी विद्यार्थ्यांना आजच सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं वाटलं मी नाही होऊ देणार आणि समाज बी नाही होऊ देणार. त्याचं कारण लगेच सांगतो. तुमचा झालेला वाटोळ्याचा बदला आम्ही निवडणुकीत घेणार. निवडणुकीत झाल्याच्या नंतर जरी तुमची मुदत गेलेली असली, तुमचं वाटोळं झालं असलं तरी सरकार दुसरं आणून तुम्हाला तुमचा फायदा आम्ही देणार. तुमचा फायदा 100% आम्ही देणार तुम्हाला विद्यार्थ्याला. याला पाड्याशिवाय मग पर्याय नाही. तुमचं वाटोळं आम्ही नाही होऊ देणार. तुमची मुदत वाढू, तुमचं वय मर्यादा वाढू, पण तुमचं वाटोळं ईडब्ल्यूएस वाटल्या पोरांचं होऊ देणार नाही, एससीबीसीतल्या होऊ देणार नाही आणि कुणबींच्या होऊ देणार नाही. पर्याय नाही. मग आता सरकार आपलं वाटोळं करायला लागले, मी तर तुमच्यासाठी लढतोय आणि हे आपलं ऐकत नाही. याचा अर्थ असा होतो यांना मराठ्याचं वाटोळं करायचं. मग आपल्याला निवडणुकीत बदला घ्यावा लागणे यांचा. आणि ज्या पोरांचं वाटोळं झालंय पुन्हा त्यांना मोठं करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बदला घेऊ आपण, बदला निवडणूक. काय गोंधळ सरकार वाढवायला लागलं, पण खापर मार कसं कुठं? कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, मराठ्यांना माहिती. माझी मागणीच नाही एससीबीसीची. माझी मागणी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणे. 50%च्या आत 10% द्या, हे म्हणणं होतं माझं. ईडब्ल्यूएस रद्द करा ह्या म्हणलंच नाही कवा, काही समजच नाही. आमचं म्हणणं होतं 10% देऊ नका म्हणून. आणि आम्ही त्यांनी सरकारला दिलं आणि मराठ्यांनी गुलाल नाही उधळला. त्याच्यामुळे यांना होता राग. मग यांनी काय केलं, ते ईडब्ल्यूएस रद्द केलं. काय करतील ते? एससीबीसी दिलेलं 10% आणि ईडब्ल्यूएस मध्ये आमचं वाटोळं करतील. आम्ही निवडणुकीत बदला घेऊ, आमच्या पोराचा वाटोळं केलेला तर आम्ही बदला घेऊन पुन्हा त्या पुढे त्या पोरांना घ्यायला लावू.
पण त्यांचं वाटलं नाही होऊन देतात. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावर तुम्ही तुमचं जे आंदोलन आहे ते शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण मिळावं, त्याचबरोबर मुलांना मराठा मुलांना रोजगार मिळावा अशा पद्धतीचा आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटो किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. 20,000 कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक आहे. त्यामुळे मराठी मुलांना जे आहे ते या ठिकाणी मोठा रोजगार जो आहे तो उपलब्ध झालाय. या विषयाचं मत काय सांगाल? रोजगाराचं आणि आरक्षणाचा काय संबंध आहे? ती त्यांची जबाबदारी आहे सरकारची. रोजगार उपलब्ध करणे, कंपन्या आणणे, एमआयडीसी आणणे ही जबाबदारी पेंट आहे का? मग त्यांना तिथं फुकट बसेल का? ती जबाबदारी आरक्षणाचा आणि व्यवसाय उद्योगाचा काय संबंध? ते धंदा आहे त्यांचा, त्याला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे. धंद्यात धंदे आहे त्यांचे, धंदे आहे. धंदा म्हणजे वेगळा. मग तुम्ही काही काढी जाणार तर मी त्याला काय करू? त्यांचा धंदा म्हणजे आता आमची गावरान भाषा आहे त्याला ते उद्योग म्हणत असते. ते पेपरी टाकले तरी त्याला उद्योग म्हणतात. त्यांच्यात असं आहे उच्चभ्रू भाषा चाभरी भाषा त्यांची ती भाषा आहे. आता आमची गावकड्यातले आम्ही साधे लोक आहेत. आम्ही मोठा कंपनी असली तरी त्याला धंदाच म्हणतो. आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत. तर ते धंदे आहेत त्यांचे, ते धंद्यावाले आहेत. धंद्यावाले धंदाच करणार. मग त्यातून त्याला काम करायला लोक लागणार तिथं, ते करणारच. त्याचा आरक्षणात काय संबंध आहे? आरक्षण आम्ही घेणार. याने जर वाटोळच केलं, खोटं बोलून जर गैरसमजच पसरेला की एसीबीसी आमची मागणी केली तर आम्ही गुलाल उधळलेला नाही. सगळ्यात मोठं उत्तर ते आम्हाला ते मान्य नाही 10% आरक्षण. ईडब्ल्यूएस याने रद्द का केलं हे पहिल्यापासून आम्ही विचारतो. तुम्ही रद्द का केलं? तुम्हाला 10% द्यायचं ना, 10% द्या, ईडब्ल्यूएस बी सुरू ठेवा, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर आमच्या पोराला फसविलं तर याचा बदला ह्या निवडणुकीत आम्ही मराठी घेणार. तुम्ही ओबीसी मधून मागताय, तुम्ही ओबीसी मधून मागताय म्हणून हे सरकारचं षडयंत्र तर हो, षडयंत्रच आहे. मी त्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही, ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून मला संपवायसाठी यांनी षडयंत्र सुरू केलेत, अभियान सुरू केले. आता मराठीचं आंदोलन संपवायला काही माकडं खरेदी करायला सुरू केली, हे चालू सुरू केले. मी मराठ्याच्या बाजूने कायम ओबीसीतूनच आरक्षण घेणार. 10% मान्यच नाही आम्हाला ते पहिल्यापासून. मान्य येते 50% 8%, कारण ते वर टिकत नाही. एक भाग. दुसरा, सरकारला जर नाराजी काढायची असली तर सरकारने हे 1-2 दिवसाच्या आत ईडब्ल्यूएस ऑप्शन सुरू ठेवायचा, एसीबीसीचा पण ठेवायचा आणि ओबीसी कुणबीचा पण ठेवायचा. तिन्ही पैकी एक ऑप्शन पोरं घेतील. दुसरी गोष्ट, ज्या पोरांनी तुम्ही 10% आरक्षण द्यायच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करायचे नाही. आणि तुम्ही एसीबीसी 10% दिल्याच्या नंतर ज्या पोरांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे पण रद्द करायचे नाही. हे 2 हे तुम्हाला करावं लागणार. तिसरं काम, मुलींना मोफत शिक्षण केलंय त्यांना विनाअट मोफत शिक्षण करा. त्याच्यात कसली अट ठेवू नका. आणि ज्या मुलींना फॉर्म फीस भरल्यात त्या वापस द्या. हे तुम्हाला करावं लागणार. नसता येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही ह्या पोरांचं वाटलं केलं म्हणून आम्ही बदला घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही. आज तुमचा वाढदिवस आहे. काही ठिकाणी तुमच्या नावाचे बॅनर लागले भावी मुख्यमंत्री म्हणून, तुम्हाला मान्य आहे का? त्याचं काय असतं, पोरं असतात ते, काय असतं भावना असतात ते. समाजाला माहिती मी किती कणखर आहे, किती निबर आहे, मी खंबीर आहे. मी बोललो ते करतो. मी लपून न ठेवती इच्छा. तुम्हाला मी खरं सांगतो. आणि तुम्हाला उत्तर देणं एवढं सोपं नाही पत्रकारांना. तुम्ही 11 महिन्यापासून बघा की मी जे बोलतो तेच करतो. मी माझी इच्छा कधीच लपून ठेवत नाही, कधीच. त्यामुळे ते भावी आपल्या डोक्यात गरीब भावी करणार. गरीब मराठी बनिणार, गरीब दलित, गरीब धनगर, गरीब बाराजी बलुचदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम, दलित, कैकाडी, राजपूत, हे सामान्य. हे भावी नाही, आजी होणार ते पठ्ठे. सत्तेच जाणार आहे गोरगरीब. तुम्ही कोर्टातून सत्र न्यायालयातून तुम्हाला जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले, त्यात तुम्ही आज सगळ्यांना जाताय. तुम्ही ते वॉरंट आलं म्हणून जाताय की सन्मान केला पाहिजे. मी मागच्या वेळेस बी केला होता, कोणाला न सांगता गेलो होतो. मी कायद्याला, लोकशाहीला, संविधानाला मानतो, न्यायालयाला मानतो म्हणून मी गेलो होतो. आजही चालू. यांच्या षडयंत्राला मानत नाही, भीक घालत नाही, भेद बी नाही, भेणार बी नाही. गृहमंत्र्यांना म्हणा किती बी षडयंत्र करा, किती बी. मनोज जरांगे जर पुरून नाही उरला ना तर नाव बदलून ठेव. पुरून उरणार तुम्हाला आणि मराठ्याला आरक्षण बी देऊन दाखवणार.
तुम्ही मला किती गुतवा, किती बदनाम करायचा प्रयत्न करा, कारण तुम्ही आता टोळी सक्रिय केली मला बदनाम करायला, व्हिडिओ करायला, रेकॉर्डिंग करायला बरेच उतरले तुम्ही. हा अरे मराठ्यात दम आहे जा विचारायचा मुंबईत जाऊन. हो घरात घुसून गचुऱ्याला धरून जा विचारायची तयारी. मराठा काय कमजोर आहे काय? मराठा खंबीर नाही का ज्या विचारायला? म्हणून तुम्ही जा विचारायला निघालात. हा आणि आपण काय नोकर आहेत का त्यांचे? त्यांना जा विचारायला सत्ताधाऱ्याला विरोधीला नोकर आहेत आपण त्यांचे? सत्ताधाऱ्याने विचारावं नाही विरोधकाला जाब, आणि विरोधकांनी त्यांना विचारावा. आम्ही ज्या विचारावं काय नोकर आहे का त्यांची? आम्ही काय नोकर आहे त्यांची? चपरात शिरते आम्ही. चलो धन्यवाद भाऊ. मला आणखीन सलाईन लावायची. बरं हा चल धन्यवाद. आमचं म्हणणं आहे सरकारला, शंभूराजे साहेबाला मी त्याविषयी सांगितलं